जगात आपली इज्जत वाढवायची असेल तर या 25 गोष्टी आजच करा. 1. कोणालाही एकापेक्षा जास्त वेळा कॉल करू नका. जर समोरचा फोन उचलत नसेल तर त्याच्या मागे लावून स्वतःची व्हॅल्यू कमी करू नका. त्याला गरज असेल तेव्हा तो स्वतःहून फोन करेल. उगाच कोणाच्या पाया पडायला जाऊ नका. 2. नेहमी गरजेपुरतं आणि मोजकं बोलायला शिका. जिथं आपल्या शब्दाला किंमत नाही तिथं उगाच तोंड उघडून स्वतःचा बाजार करू नका. कमी आणि वजनाचं बोलणाऱ्या माणसाचा समाजात एक वेगळाच धाक असतो. 3. कपडे महागडे नसतील तरी चालेल, पण नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असावेत. तुमची राहणीमान हीच तुमची पहिली ओळख असते. अवतारासारखं फिरणं सोडून द्या आणि स्वतःची व्यक्तिमत्व सुधारा. 4. कोणाशीही भेटल्यावर आधी त्याचं ऐकून घ्या. स्वतःचं तुणतुणं वाजवत बसू नका. जेव्हा तुम्ही समोरच्याला ऐकता तेव्हा त्याला वाटतं की तुम्ही त्याला मान देताय आणि याने तुमची इज्जत आपोआप वाढते. 5. चेहऱ्यावरचा शांतपणा आणि ताबा हीच तुमची खरी ताकद आहे. आयुष्यात कितीही लफडे असो, लोकांसमोर कधीही हताश आणि वैतागलेले दिसू नका. तुमची शांतता समोरच्याला विचार करायला लावते. 6. लोकांसमोर आपल्या गरिबीचं किंवा अडचणीचं रडगाणं गाणं बंद करा. जगात सहानुभूती दाखवणारे कमी आणि पाठीमागे असणारे जास्त असतात. स्वतःचे दुःखाचे प्रदर्शन मांडणं आधी थांबवा. 7. कोणाशीही बोलताना मोबाईल मध्ये तोंड घालू नका किंवा इकडे तिकडे बघू नका. समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून आत्मविश्वासाने बोला. हीच खऱ्या मर्द माणसाची ओळख असते. 8. जर कोणी तुम्हाला इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करत असेल तर त्याला सरळ त्याच्यापेक्षा जास्त इग्नोर करा. कोणाच्याही मागे धावून किंवा भाव देऊन स्वतःचा भाव पाडून घेऊ नका. 9. ऐकायचं जास्त आणि बोलायचं कमी. या एका सवयीमुळे तुम्हाला समोरच्याची सगळी नस सापडते आणि तुमचे स्वतःचे पत्ते कधीच उघड होत नाहीत. 10. प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसू नका. काही ठिकाणी शांत राहून समोरच्याकडे दुर्लक्ष करणं हेच त्याला दिलेलं कानफाडीपेक्षा मोठं उत्तर असतं. 11. कोणालाही भेटताना चेहऱ्यावर एक छोटीशी स्माइल ठेवा, पण उगाच भोळ्यासारखं जास्त हसू नका, नाहीतर लोक तुम्हाला बावळट समजतील. 12. आपल्या कमकुवत बाजू आणि कमजोरी कधीच कोणाला सांगू नका. आपला जवळचा मित्र उद्या शत्रू झाला तर तो सर्वात आधी तुमच्या त्याच कमजोरीवरती वार करेल. 13. कितीही मोठा किंवा श्रीमंत माणूस समोर आला तरी त्याच्या समोर लाचार होऊ नका किंवा हात जोडू नका. स्वतःला राजा समजा. आपण कोणाची गुलामी करायला जन्माला आलेलो नाही. 14. आपल्या भावना आणि राग यावर ताबा ठेवायला शिका. प्रत्येक गोष्टीवर लगेच रिॲक्ट होणं बंद करा. या जगात फक्त ताकदीला किंमत आहे, तुमच्या भावुक होण्याला नाही. नंबर 15. जिथं बोलायची गरज नाही तिथे शांत राहा. शब्द वाया घालवणं म्हणजे स्वतःची ऊर्जा वाया घालवणं आहे. योग्य वेळेची वाट बघा आणि थेट काम करून दाखवा. नंबर 16. स्वतःकडे आलेल्या पैशांचा किंवा संपत्तीचा उगाच आऊ आणू नका. तुमची खरी श्रीमंती ही तुमच्या वागण्यातून आणि स्वभावातून दिसली पाहिजे, बाता मारण्यातून नाही. नंबर 17. हॉटेलात, रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करून बोलू नका. आवाजात नम्रता आणि शांतपणा असणे ही एका चांगल्या माणसाची लक्षणं आहेत. नंबर 18. जेव्हा लोक तुम्हाला चिडवायचा किंवा राग आणण्याचा प्रयत्न करतात तेव्हा पूर्णपणे शांत राहा. तुम्ही शांत राहिलात की समोरचा रागवणारा माणूस स्वतःच वेडा होतो. 19. चालताना आणि बोलताना आत्मविश्वासाने राहा. तुमची प्रत्येक चाल ही एका ठरलेल्या ध्येयाकडे जाणारी असली पाहिजे. बावळटासारखं ढिल्ल पडू नका. नंबर 20. आपली पुढची चाल काय असणार आहे हे कोणालाही सांगू नका. उद्या काय करणार आहोत ते आजच ओरडून सांगण्याची सवय सोडा. गुपचूप काम करा आणि निकालाने धमाका करा. नंबर 21. जर कोणी त्याच्या मोबाईल मध्ये तुम्हाला एखादा फोटो दाखवत असेल तर त्याच्या परवानगीशिवाय स्क्रीन डावीकडे किंवा उजवीकडे सरकू नका. दुसऱ्याच्या प्रायव्हसीचा आदर करा. नंबर 22. कोणी अपमान केला तर प्रत्येक वेळी भांडायला पाहिजे असं नाही. काही वेळा त्या माणसाला पूर्णपणे नजरेआड करा. त्याची त्यालाच लाज वाटली पाहिजे. 23. कोणाकडून पैसे किंवा वस्तू उधार घेतली असेल तर त्याने न मागता वेळेवर परत करा. ही एकच सवय तुमची बाजारात आणि लोकात
क्रेडिट बनवून ठेवते. 24. प्रत्येक वेळी भांडण जिंकूनच इज्जत मिळते असं नाही. काही वेळा मूर्खांसमोर माघार घेऊन त्यांना इग्नोर करणं यातच खरी हुशारी असते. नंबर 25. स्वतःच्या वेळेची किंमत करायला शिका. जो माणूस स्वतःच्या वेळेचा आदर करत नाही त्याची जग कधीच किंमत करत नाही. स्वतःच्या कामावरती लक्ष केंद्रित करा आणि पुढे जात राहा. धन्यवाद.